खोक्या प्रकरणात विलन ठरवून आपल्या हत्येचा कट मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आमदार सुरेश धस यांचा खळबळजनक दावा. संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेच्या मृत्यू प्रकरणी एक जण ताब्यात तर मुख्य आरोपी पसार. कळंबमधील महिलेची हत्या झाल्याचा दमानियांचा दावा. मोदी 75 वर्षांचे होतात म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांना बोलवून घेतलं. खासदार राऊतांचा दावा. भाजपत 75 वर्षांनंतर कोणत्याही पदावर न राहण्याचा नियम असल्याचीही आठवण करून दिली. संतोष देशमुखांना बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा विष्णू साठे आणि सुदर्शन घुलेचा प्लॅन होता. गोपनीय साक्षीदाराची साक्ष एबीपी माझाच्या हाती. प्लॅनिंग होताना साक्षीदार उपस्थित असल्याचीही माहिती. प्रॉपर्टी टॅक्समधून मुंबई महानगरपालिका मालामाल. काल संपलेल्या आर्थिक वर्षात 6172 कोटींचा मालमत्ता कर जमा. आधीच्या वर्षाच्या तुलनेत 27% जादा कमाई. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी तब्बल 177 शासन निर्णय जारी. मंत्रालयात रात्री 12 वाजेपर्यंत कामकाज चाललं. राज्यात आता घर आणि मालमत्ता खरेदी करणं आणखी महागणार. रेडी रेकनरच्या दरात सरासरी 4.39% वाढ. सोलापूरमध्ये सर्वाधिक 10.1% वाढ. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 900 अंकांनी कोसळला. अमेरिकेच्या उद्यापासून आयात शुल्क वाढवण्याच्या निर्णयाचे पडसाद. राज्यामध्ये ठिकठिकाणी अवकाळीच्या सरी. काढणीला आलेल्या गव्हाचं नुकसान. बळीराजा चिंतेत. आज आणि उद्या कोकणासह अनेक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट.